बेकार कुठली खानदानातली माझ्या गळ्यात पडली. नीच कुठली. तोंडाला तोंड इथून उठलो की तुझा तोंडच फोडून टाकेल तुझा. बेकार खानदानातली कुठली. बघवत नाही एक दिवस, एखाद दिवस घर राहिलो माणूस निवांत. तुला मोबाईल आयफोन घेऊन देतो तुला आयफोन. मग बोलत बस. काय गरज तर आहे मोबाईलची. कशाला लागते मोबाईल. चार पैसे आले तर बघवत नाही ना काय नाही काळ्या नजरेचीला. घराचं काम करायचंय. आज एवढा मोठा सामान आणलंय घरासाठी. आता तुम्हाला दिसेलच थोड्या दिवसात लवकरच आपण काय काय करणार आहे घराला. मोबाईल मोबाईल मोबाईल. तोंड कसला करते बेकार. तोंड बघून राग येते नुसतं फन फन होतंय, डोकं चिडून जात आहे. एखाद दिवस घरी असल्यावर सुख नाही. किरकिरी किरकिरी किरकिरी. अय आर्यन, या पिल्यांना पाणी पाज रे बकेट मध्ये बारक्या. आण पाणी. आर्यन यांना पाजी पाणी पाज यांना. थोडासा गहू आणून टाक इथं. सकाळी आणलाय बघ रेशन वरून गहू. रोहन दे ठेवून आतमध्ये नेऊन. ए आर्यन गहू आणून टाक म्हणलंय तुला त्यांच्या समोर. पिशवीत आतमध्ये. काळा नजरेची कुठली. चार पैसे आले की बघवत नाही. आणि कुणी कमेंट केली की दादानं कोणत्या तरी तू बंजारा आहेस, तुला बंजारा भाषेत बोलायला लाज वाटते काय म्हणे. अरे दादा मला कशाला लाज वाटेल बरं. आता मला सांगा, मी बंजारा भाषेत बोललो, माझी भाषा तुम्हाला समजेल काय बरं. एखाद्याला समजत असेल, सगळ्यांना मी काय बोलतोय समजेल काय, नाही समजणार ना. मग आपण मराठीत व्हिडिओ बनवतोय ना, आपली कॅटेगरी मराठी आहे ना, त्यामुळं आम्हाला काही लाज फेज नाही ना काही. मला भारतीय असल्याचा आणि मी बंजारा असल्याचा पण गर्व आहे. मी कधी पण बघा, मी ज्यावेळेस जय शिवालाल म्हणतो त्यावेळेस मी जय शिवराय पण म्हणतो, जय भीम पण म्हणतो, जय लवजी पण म्हणतो, जय महाराष्ट्र पण म्हणतो, जय माणुसकी धर्म पण म्हणत असतो. कधी पण माझं असतंच हे वाक्य. असं काही नाही. पण मी मराठीत बोलल्याशिवाय भाषा कळणार आहे का म्हणून. आणि तो काय कोणता पाटील, कोणता पाटील, अर्जुन पाटील, त्याचा विषय, तो विषय असा आहे, तो मनानच कमेंट करतोय. त्याला काही मी कुठं काय केलंय ना काय, त्याला ना ओळखतो ना पाळखतो कोण कुठला आहे. तो माझं आधीच डोकं चिडलेला असतोय आणि त्यात मध्ये चिडवत बसते. दलिंदर छाप. आणि आमच्या घरात भांडणं काढायला काही कमी नाही ते बाबा. माणूस एवढं काही करतोय घरासाठी आपल्या, माणूस एवढं काही धडपडतोय, उत्सुकता असावी, आनंद असावा. मोबाईल येडच नाही दुसरं झाला काय मोबाईल बरं. तो दुसराच आहे, त्याचा डिस्प्ले बसवा, धाराशिवलाच जावा, कियर मध्येच न्या. होता तवा तर कधी नीट ठेवला नाही. बारक्यापासून मोठ्यापर्यंत हातात फिरत होता मोबाईल तवा. बिघडला काय नडलंय त्यात. त्यातली ईमेल आय डी ती काढून घेणार आहे यातच, आणि त्यावरती मीच व्हिडिओ टाकणार आहे आता. ते कसं आणतात काय माहित, त्याला आणावं लागेल. डोकं हालायचं काम.
कसं तोंड करती ती न कसं बोलती, निर्लज्ज कुठली. असलीचा मग राग येतो मला, अशानं राग येतो मला, अशानं डोकं हलतंय माझं. नीच कुठली. आनंद नसतोच कोणता. आता 2-3 दिवसानं बघा आपला घर कसा दिसेल. कधी आनंदात हसून खेळून, कधीच बोललं नाही. कामावर असलं तर ठीक आहे, ते पण तिथं पण चालूच असतंय अधूनमधून. पण मी आपलं पाहुण्याच्या वेळात असतो म्हणून गट 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 गिळून काम करतो तिथं. साडासती कुठली. अशीला बोलायची पण इच्छा नाही होत मग. हे त्रिशा हो, अय इकडे. तुझा पर्स दाखवा त्याला काकाला. त्यात पैसे आहे का, दे की मला. दे की, बघ की असतील. 5 रुपये दे मला. देते का, देते. थँक्यू, मला 5 रुपये दिलं माझ्या त्रिशानं. डोकं हल्लंय पाकणार. किर 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 किर. किती लोट घ्यावा एकट्यानं मी. काय ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मी. हे दुसरं कारस्थान करून टाकतात मध्येच, मग पुन्हा डोक्याला ताप. निर्लज्ज कुठली. जेव्हा मी व्हिडिओ चालू केलाय तेव्हा तिच्या तोंडाला कुलूप लागलाय. मेंटल कुठली. टाका रे, खाऊ द्या. तेवढंच खाऊ दे पहिला, परत टाक. रोहन, मला तू त्रास देऊ नको बरं.